आणि आपण पाहतो की एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना महाराष्ट्रासारख्या एक अत्यंत देशातलं सगळ्यात अग्रगण्य असणारं राज्य ह्या राज्यामध्ये घडली. त्या बाबतीमध्ये प्रथमतः एक मी निषेध व्यक्त करतो या घटनेचा. आणि जे काही नागरिकांनी तिथं मागणी केली आहे की ह्या आरोपीला त्वरित फाशी झाली पाहिजे. खरं तर अशा ज्या घटना आहेत की लहान बालकांवरती होत आहेत, तर या बाबतीमध्ये आता नवीन कायदा हा कुठेतरी आणावा लागणार आहे सरकारला, की ज्याच्यातनं एवढ्या चिमुकल्यांवरती अत्याचार होत असतील, तर हे लोक हे म्हणजे माणसं नसून हे कुठेतरी दानवाच्या रूपात कुठेतरी लोक आपल्याला असताना पाहायला मिळतात. त्यांची मानसिकता ही पूर्णपणे ढासळलेली असते. म्हणून अशा पद्धतीचे कृत्य यांना अगदी लहान मुलं सुद्धा दिसत नसतील, तर यांना म्हणजे पाहायला गेलं तर ह्या सरकारच्या माध्यमातून असेल, तर हे छत्रपती शासनच लागू केलं पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं जर कृत्य महिलांच्या बाबतीत जर कोणी करत असेल, तर याच्या बाबतीमध्ये वेगळं शासन असायचं. तर तशा प्रकारचा देखील कायदा आता कुठेतरी सरकारला आणावा लागणार आहे. अशी आता प्रत्येक व्यक्ती हा भेटत असताना त्या भावना बोलून दाखवतोय, की याला म्हणजे कायद्याची चौकट जरूर असावी, पण याला शिक्षा ही त्वरित आणि छत्रपती शासनाच्या अनुसार ही जनतेमध्ये झाली पाहिजे. अशा प्रकारच्या जनभावना ही आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही सरकारकडे मागणी करू, विधानसभेत करू किंवा वैयक्तिक भेटून करू, लेखी स्वरूपात करू. पण याच्या बाबतीमध्ये आता शासनाला देखील कठोर पावलं उचलावं लागणार अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली.